नदीमध्ये जाऊन स्नान करतो आणि बाहेर आला की पुन्हा तो चिखल आपल्या अंगावर प्रोक्षण करतो. काय त्या स्नानाला उपयोग आहे? तसं होते ना, इकडे नामचिंतन करायचं आणि पाप करणं चालू, मेळ बसत नाही. पापाचं सहचर्य जर त्याला असलं फलीभूत होत नाही. मग तुकोबारायने सांगितलं 32 नाम अपराध राहू द्या, नामचिंतन करताना फक्त 4 गोष्टीचे पथ्य पाळा की तुमचं नामचिंतन आजही सफल झाल्याशिवाय राहणार नाही. सांडोनी भजन हरीचे कर, जास्त नाही. 4 कोणते कोणते? परदारा, परधन, परनिंदा, परपीडन. पर शब्द लावलेला. परधन म्हणजे काय? दुसऱ्याचं धन आपलं कसं होईल असे मनसुबे अंतःकरणात बांधून जर नामचिंतन कराल फल भेटणार नाही. परदारा, दुसरं दारा सांगितलं. दारा म्हणजे पत्नी. दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा अंतःकरणात धरून जर भजन कराल फल भेटणार नाही. परनिंदा, दुसऱ्याची निंदा करून जर भजन कराल फल भेटणार नाही. आणि परपीडन, दुसऱ्याला त्रास होईल असं जर वागणूक दिली फल भेटणार नाही. यातलं काय सोडलं जाईल आपल्याकडून? जे जे तुकोबाराने सांगितले आता महापूर आला. परदारा महापूर आहे, परधन याचाही महापूर आहे, परनिंदा अरे बापा हिचा तर वांदाच नाही काही. जेवण नसलं तर चालते पण ते पाहिजे कोण? निंदेबद्दल ज्ञानोबारा काय बोलतात ज्ञानेश्वरी पाहा तुम्ही. क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळाली एकेची राशी, येती निंदकाही पाशी अशेषही पापे. निंदा करणाऱ्या माणसाजवळ अशेष पाप येतात. निंदा म्हणजे वस्तुस्थिती सांगणं नाही. जी व्यक्ती अनुपस्थित आहे अशा अनुपस्थित व्यक्तीच्या दोषाचं, खऱ्या दोषाचं चिंतन निंदा नाही आहे. पण एखादा चोर नसल्यावर त्याला चोर म्हणणं हा चोर आहे एखादा, त्या निंदा आहे. कबीर साहेब म्हणतात निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की. यातलं काय सुटते आपल्याकडून सांगा बरं? सारंच अवघड आहे. आणि शरीरापेक्षा जास्त पाप कोण करते? मन. शरीरानं केलेलं पाप कोणी पाहिजे म्हणून शरीर भील, पण तुमच्या शेजारी बसणाऱ्या माणसाला तर मनातल्या मला शिव्या द्यायला काय माहित होत त्याला. जास्त मन पाप करते म्हणून हे पाप गेले पाहिजेत. म्हणून पहिलं पाप जे पहिला जो दोष आहे ना मल नावाचा, हा मल नावाचा दोष जाण्याकरता पहिलं साधन सांगितलं नाम वाचे. वाचेनं नामचिंतन करणं. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिती. काय होते नामानी? महाराज म्हणतात अवघे लाभ होती एका या चिंतने, दोष गेला कशात? नामानं. नाम वाचे, वाचन घेतलं गेलं पाहिजे. कृष्ण विष्णू हरी गोविंद माझी या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती. पहिला दोष गेला नामानी. दुसरा दोष श्रवणी कीर्ती. भगवंताचं जे कीर्ती आहे, भगवंताची जी कथा आहे तिचं जर श्रवण घडलं तर दुसरा दोष जातो विक्षेप नावाचा. श्रवण सोपी आहे पण त्याच्यात 3 दोष आहेत. लय, विक्षेपण काशा आहे. विठ्ठल म्हणून कथाकाराला, कीर्तनकाराला अधिकारी श्रोता भेटणं हे त्याचं भाग्य आहे. कोणाचं? वक्त्याचं. जर श्रोत्या अनावधानी भेटला वक्त्याला तर वक्त्याचे सारे प्रयत्न फुकट जातात. म्हणून ज्ञानोबारायनं पहिल्यांदा त्याला अर्जुनाला हरभऱ्या झाडावर चढवलं. परिश्रयाच्या राया ऐके बापा धनंजय. अर्जुना जितके ऐकणारे आहेत ना या सर्व ऐकणारा तू राजा आहे असं वाटलं. बाबा आपल्याला राजा म्हटलं. पुन्हा चिमटा काढला. परिश्रयाचे नि करे, काय श्रवणाचे नि करे, अनावधानाचे नि करे वाने पण अनावधान होऊ नको देऊ. अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. उघड आहे का? तसं नाही.
अनावधान नसलं पाहिजे, अवधानी श्रोता पाहिजे. अवधानी श्रोता भेटणं मुश्किल आहे, कठीणच आहे. विठ्ठल येणं होत नाही. काही इकडे आल्यावरही झोपी जातात, पापच आहे. काही जागृत राहून ध्यानात ठेवतात, जागृत राहून ऐकण्याचा प्रयत्न करत ध्यानात राहत नाही, पापच आहे. तुम्ही विचारा ना, काल कोणता अभंग घेतला आता सांगता येईल तर मरी माझी शपथ आहे. कीर्तन होतो अभंग, काय सांगा अभंग नाही लक्षात आमच्या. मग काय लक्षात आहे? जे लक्षात राहायला पाहिजे ते राहत नाही, जे राहू नाही ते राहिल्याशिवाय. म्हणून दुसरा दोष विक्षेप आहे. चित्ताच्या ठिकाणी विक्षेप, चंचलत्व निर्माण झालं जमत नाही. एकाग्रतेनं श्रवण झालं पाहिजे. तो दुसरा दोष जाण्याकरता श्रवणी कीर्ती दोन कानांना नाही, सर्वांगाचे कान केले तेने. परीक्षितीनं सर्वांगाचे कान करून श्रवण केलं. आणि तिसरा जो दोष आहे ना, तो दोष जाण्याकरता पाऊले चित्ती समान. महाराजांनी ह्या तिन्ही साधनाला एकाच अभंगामध्ये आणलं. चित्ती तुझे पाय डोळा